उमेशजी केणे, तुम्ही मुन्ना सरांसाठी पण एक ड्रेस सिलेक्ट करा असं आयोजक सांगतात आमचे. मुन्ना पठाण सरांसाठी त्यांना सुद्धा ही ऑफर आहे. खूप काय दिलं आपल्या वाहुलीकरांनी सर्वांना, खूप काय. अगदी काल मी व्यक्त केलं की खूप प्रेम दिलं, सर्व काय गोष्टी दिल्या. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी दिलखुलासपणे, मोठ्या मनाने, मोठ्या दिलाने हे देणार आमचे वाहुलीकर. या गावाला सुद्धा सुख समृद्धी लाभू दे अशी आपण प्रार्थना करूया सर्व मिळून, सर्व आमचे अंपायर्स मिळून, कॉमेंटेटर्स मिळून, 10 किक लाईव्ह मिळून, आमचे स्कोरर मिळून सर्वांनी देवाकडे प्रार्थना करायची की वाहुलीच्या ह्या सर्व आयोजकांना, वाहुली गावाला सुख समृद्धी लाभू दे. व्रत घेता सेवेचे असं म्हटलं जातं. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता जावे, देता देता ह्या हातांचे जीवन कृतार्थ व्हावे. हे सर्व आमचे देणेकरी वाहुली गावचे, ज्यांच्या कृपेने आम्ही सुद्धा कृतार्थ झालो. आमचं जीवन सुद्धा इथे सार्थ झालं. कारण इतक्या गोष्टी मिळणं फार दुर्मिळ असतं. काही ठिकाणी गिफ्ट मिळतात, परंतु इतक्या मनोभाव पद्धतीने त्यांनी ऑफर दिली की इथे आनंद गगनात मावेनासा झालाय. प्रेक्षक सुद्धा अगदी अचंबित झालेत की काय स्पर्धा इथे बनवली आहे वाहुलीकरांनी. पहिलं पर्व आहे आणि त्या पर्वामध्ये काही कमी नाही ठेवलं. कदाचित अजून कोणी सेल्समन आला तर ते सुद्धा देतील, आम्हाला भरोसा नाही वाहुलीकरांचा. म्हणतील की सर घ्या अजून काहीतरी तुम्हाला घ्यायचं असेल तर. असं होऊ शकतं. इतकं मोठं मन इथे. पण आपण सुद्धा आपलं तितकं नसावं, जे मिळेल त्यात खुश राहावं. चला जाऊया आपण मैदानामध्ये. चेंडू आलेला आहे आणि आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये नयन धुमाळ सुद्धा आलाय स्कोरिंगसाठी. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षको, कसं काय वाटतं आपल्याला ही स्पर्धा? बरं वाटतंय ना? जरा आवाज करा, जल्लोष करा, टाळ्या वाजवा जरा. होऊन जाता टाळ्या वाहुलीकर चषकासाठी. ऐवाज झेलसाठी तुम्हाला 100 रुपये लावलेत सुद्धा आमच्या आयोजकांनी. 100 रुपये झेल ऐवाज झेलसाठी. यावेळेला ड्राईव्ह केलाय. पहिला चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऍट द स्क्रीन फॉर द 4 रन्स. सुंदर स्वप्न सुरुवात करत असताना बॅट्समन इथे ऋतिकच्या बॅटमधून रोषणाई भरा चौकार. थँक्यू सो मच. प्रेक्षक चौकार आला आणि आमचे विनोद पाटील सर बघा इथे ट्रॅक घ्यायच्या आधी ते शॉट घेत आहेत. म्हणजे त्यांना आता असं वाटतं की वाहुलीवाले आम्हाला लोणावळ्याला घेऊन जातील की काय. आणि त्यांनी पिकनिकचा ड्रेस इथे निवडायला घेतलेला आहे. चौकार आला आणि आता षटकार आलाय. बॅट्समन ऋतिक ऑन फायर. ठोकला षटकार. व्हॉट अ स्टार्ट फॉर द मॅच. ऋतिक आणि सचिनची जोडी इथे मैदानामध्ये आक्रमक झालेली आहे लगेचच. जर सचिन शिशवेने षटकांची हॅट्रिक केली तर विकी शिशवेकडून 1000 बक्षीस इथे लावलं जात आहे. बक्षिसांची खैरात. धावांचा पाऊस पडतोय धो धो. ओ यावेळेला सुद्धा इथे पूल केलाय. अगदी तो फ्लॅट आहे, सरळ आहे आणि व्यापॅटने सरळ फटका इथे जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 4 रन. थँक्यू. अर्सलान तिथे सांग प्रेक्षकांना की त्यांनी बाहेर जायचे पडद्याच्या. तिथे आतमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण फिल्डरला डिस्टर्ब होतंय. एखादा झेल येऊ शकतो तिथे. फिल्डरला झेल टिपणं गरजेचं आहे. खाली बसलेले प्रेक्षक प्लीज पडद्याच्या मागे चला प्लीज, विनंती आहे. आपल्या सर्वांना नियम सारखा आहे. तुम्ही कुठे पण जागा घेऊ शकता, भरपूर जागा आहेत. रिक्षा पण भरपूर आहे. रिक्षात बसा, मंडपामध्ये बसा, स्टँडमध्ये बसा.
पण प्लीज मैदानाच्या बाहेर या, चला प्लीज, थँक्यू, धन्यवाद. चला पुढचा चेंडू चौथा पडतोय, धावसंख्या 14. ओ यावेळेला खुदनू काढू भाग पडलो तो. ऑफस्टिकच्या बाहेर खुलट टप्प्याचा ऑफस्टिक यॉर्कर बघितला, पण बॉलर गणेशच्या माध्यमातून गणेश शेलार हा बॉलर आहे नांदपचा. राऊंड द विकेट पे फुलटॉस टर्न केला, चेंडूला गिरकी दिली, फिरकी दिली आणि बघा एका हातामध्ये मोबाईल, प्रेक्षकाच्या दुसऱ्या मध्ये बॉल. 4 रन. बॉल चालला, एकच डॉट आला आणि 3 चौकार, एक षटकार. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक, जम्पिंग जॅक स्टाईलनी इथे एका पायावरती बॅलन्स घेऊन एक पाय हवेत करून इथे जम्पिंग शॉट मारलाय कव्हर पॉइंट कडे. 4 रन. वाह, व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम ऋतिक यार. जबरदस्त अफलातून क्रिकेट इथे सुरू झालाय मैदानामध्ये. एका बाजूला इथे आमचे सर्व आयोजक मंडळ इथे आम्हाला सुपूर्द करतात हे ड्रेस, दुसऱ्या बाजूला इथे या क्रिकेटची रेस सुरू आहे मैदानामध्ये. धावांचा पाऊस धोधो पडू लागलाय, धावांचा सडा टाकलाय पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे आग इथे ओकतायत ऋतिक आणि सचिन त्याच्या सोबत आहे. दोघांना चांगलं बक्षीस सुद्धा येतंय. पण ती धावसंख्या किती झाले प्रेक्षको? तब्बल 22. एक षटकार आणि 4 चौकार, एक डॉट वगळता. जणू काय मला वाटतं की ऋतिकच्या घराचा पिनकोड नंबर आहे की काय, 464044. त्याच्या घरी जायचं असं त्या पिनकोड मध्ये तुम्ही चिठ्ठी टाका, ती चिठ्ठी पोहोचेल, सांगेल घरामध्ये की तुमचा मुलगा लय भारी खेळतोय ऋतिक नावाचा. सॉलिड इथे बॅटिंग सुरू केली ऋतिकने, मस्त बॅटिंग. पिओनच्या षटकामध्ये हल्ला बॉल केला, आक्रमण केला, एल्गार करतोय, ललकार करतोय, ललकार देतोय, चॅलेंज देतोय, आव्हान देतोय, आगाज करतोय बॅट्समन ऋतिक. आता सचिन आहे स्ट्राईक एंडला, सचिन शिसवे. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज पिंट्या दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकात 22 धावा आलेत. यावेळेला चेंडूला खाली ठेवलं, चेंडू सुरेख हाताळा होता, अचूक टप्पा तिथे पाहतो आपण, गुड लेन जवळ टप्पा पडला आणि चेंडू खाली राहिला. पंचांनी सांगितलं की बॅट कट आहे. लावूड अपील तर केली होती, पण तो एक धाव तिथे पूर्ण केली ती सचिन शिसवेने आणि एका धावेने त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. बघा किती समजदारी आहे. जो बॅट्समन तळपलाय, चांगले फटके मारतोय, त्याला इथे स्ट्राईकला आणले. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 23 वर 23. 4 चौकार, एक षटकार, एक सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा आउट द विकेट. कमी पावलांचा रनअप आणि पुन्हा एकदा चेंडूला मस्त पद्धतीने नियंत्रित टाकलेला आहे. अंडरआर्म फेकी झाली, पण तो फेकी खराब आहे, बॅकअप नाहीये. लॉंग ऑफ वेगाने येईपर्यंत अजून धावा मिळतात. धावा 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 धावा, भाग मिल्का भाग, अशा धावा आणि देवाचा इथे धावा करायची वेळ आली. पंचांनी लेग बायचा इशारा केलेला आहे. बघा किती जणांच्या डोक्यावरती हात आहे. हे प्रभू, हे काय चाललंय? किती धावा इथे जोडल्या जात आहेत. तर धाव संख्या झाली 25. टीम अपटीबी संघाची. अपटीबी विरुद्ध नांदप असा सामना रंगतोय. फुल टॉस टर्न केलाय, पायाजवळून चेंडूला बॅटचं स्विंग केलं आणि चेंडूला भिरकावून दिलंय. षटकार. जोडल्या जात आहेत. नयन, धावसंख्या किती झाली आहे? 33. तर इथे आम्ही तुम्हाला सूचना देतो की 12वा खेळाडू जो नांदपचा बसलाय त्याची पॅन्ट आहे, ट्रॅक नाहीये, कलर सेम आहे भले, परंतु इथे पाहिलं आमच्या उमेश केने सरांनी सुद्धा आणि आयोजकांनी, आणि त्या आधारे आम्ही या ठिकाणी त्यांना 2 धावांची पेनल्टी देतोय नांदप संघाला.
यावेळेला पूल केलाय, पॉवरफुल नाहीये पण तो चेंडू वेगाने जातोय, अगदी दान दान करत फिल्डरला बीट करून 4 रन. पॉवरफुल हिटिंग. तर 2 धावांची पेनल्टी मी वारंवार तुम्हाला सांगतोय त्याचं कारण की तुम्ही लक्षात ठेवा, नांदप संघ तुमचा 12 खेळाडू बसलाय जो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्याचा कलर सेम आहे परंतु ती पॅन्ट आहे, ट्रॅक नाहीये, स्पोर्टी ट्रॅक नाहीये, ती स्पोर्ट्स लुक नाही, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणजे तुमच्या संघाला 2 धावांची पेनल्टी देतोय. याला पुन्हा एकदा नो लुक शॉट, पायाच्या जवळून चेंडूला टर्न केलं, पॅडल स्वीप पाहतोय आपण. काय फटके सजवत आहेत, अगदी शैलीदार फटके आणि त्या सोबतीला अगदी भन्नाट वेगाचे फटके मारतायत. पूर्णपणे धावा, धावांचा पाऊस, 2 षटकाची समाप्ती. पाणी घेऊन जा. पंचाचा सिग्नल आहे ड्रिंक्स ब्रेकचा. धावसंख्या आहे 39. 2 षटकांमध्ये एक गडी बाद नाही आपटी बी संघ. मधून धोधो पाऊस पडतोय, गाराही पडतायत, गारपीट झालीये, इतका पाऊस. धावांचा 39. नू जुवारी साहब जरा आप आइए यहाँ पे, हमारे आयोजक नू जुवारी जहाँ भी है वहां से आप चले आओ, आपको बुला रहे हमारे अफजल मुल्ला भाई. आइए जल्दी आइए जनाब. धावसंख्या 39 आहे. आपटी 20 संघाची प्रेक्षक 2 षटकं समाप्त झाली. या षटकात 17 धावा वसूल केला दोन्ही बॅट्समनने. ऋतिक आणि सचिनची जोडी जमलेली आहे. विकेट इथे मिळत नाही, विकेटचा प्रयत्न करावा लागेल नांदप संघाला. जर तुम्हाला सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुमच्याकडे आता चांगले शस्त्र जे आहेत ते वापरावे लागतील. ब्रेक थ्रूची गरज आहे आपल्या संघाला सेंचुरी प्राप्त करून देण्यासाठी. आता विकेट मिळवणं गरजेचं आहे. तिसरं षटक हाताळेल गोलंदाज उमेश. 2 षटकं कंप्लीट झाली, 39 धावा. हळूहळू वाहुलीची चषक अगदी अंतिम टप्प्यात पोहोचत असताना सामन्यातली रंजकता वाढली आहे, क्रिकेटची मजा वाढली आहे, क्रिकेटचा लूप लुटतायत आमचे प्रेक्षकांनी. ते झेल टिपलाय लॉंग ऑनला, तिथे झेल नाही तर षटकार दिलेला आहे. पायाचा बॅलन्स गेला, डोक्यावरती हात बघा, त्या फिल्डरकडे पाहू शकता. सांगतो की हे देवा, हे परमेश्वरा, हे काय झालं, माझा बॅलन्स का गेला, मी तर सुंदर झेल टिपला होता. येतोय षटकार. उपस्थित शब्बीर भाई सरवले आहेत आणि मुजीब जी जुवारी साहब भी है. आम्ही ह्या मान्यवराचं स्वागत करतोय, सन्मान करतोय. बॅटचं फेस ओपन केलं, फक्त दिशा दिली चेंडूला डीप कव्हर पॉईंटकडे. त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहे, जवळपास तो पॉईंटलाच आहे, अगदी स्टेटर आहे, सरळ आहे. स्क्रॅप द विकेट. त्या ठिकाणी दिशा दिली बॅट्समनने आणि एक धाव सुद्धा तिथे वसूल केलेली आहे. धावसंख्या सचिनने इथे एक धाव इथे कंप्लीट केली. 46 वर 46. काय समजदारी, किती सुंदर शांतपणा दाखवत आहेत. जेव्हा गरज आहे तेव्हा आक्रमकता दाखवत आहेत, जेव्हा गरज नसेल तेव्हा संयम राखून अगदी एका नाण्याच्या दोन्ही बाजू, ज्या बाजूंचं महत्व असतं आपल्या जीवनामध्ये, ते नाणं इथे पाहतोय आपण. चेंडूला खाली ठेवलं, लाऊड अपील केली, पंच सांगतायत भाऊ त्या ठिकाणी की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जातोय आणि तिथे लेग बायच्या रूपाने एक धाव सुद्धा मिळणार आहे. स्क्वेलेक पंच आमचे जबरदस्त पॅनल असले जय पवार स्क्वेलेकच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. अनेक त्यांनी पंचांना सुद्धा घडवलं, अनेक खेळाडू ज्यांनी घडवले असे जय पवार
आपण पाहतोय क्रिकेटचे अगदी जबरदस्त अभ्यासू व्यक्तिमत्व आणि पंचांचे सुद्धा अगदी अभ्यासू पंच. ओ या वेळेला मिस्टामिंग स्ट्रोक आहे, इनसाइड आउटचा प्रयत्न होता, लॉंग ऑफ अगदी सहज सोपा झेल टिपतोय आणि पहिला फलंदाजी ते बाद असताना पाहतो आपण की विकेटची प्राप्त झाली. उमेशच्या या बॉलिंग होती, झेल टिपला आणि पहिला धक्का लागलाय तो आपली बी संघाला. धावसंख्या 47 असताना येतो या ठिकाणी शब्बीर भाई सरवले. आपण या जरा कुठे आहेत आपण आपण यायचंय, आपल्याला सन्मानित केले जाईल. आणि मोजीब भाई जुवारी साहेब, तर इथे एक मोठं बक्षीस येते ते आपटी बी संघाच्या बॅट्समनला आमचे सन्मानित धानिवलीचे विलास सेठ भोईर यांच्या माध्यमातून. त्या बैलाचे मालक आहेत ते विलासजी भोईर धानिवलीचे, त्यांच्या वतीने 1500 रुपयाचं बक्षीस आहे ते 3 षटकारांची पर्वणी केली तर, षटकांची हॅट्रिक केली तर बॅट्समनने त्यांना मिळतील विलासजी भोईर यांच्याकडून 1500 रुपये. धावसंख्या झाली ती 47. विकेटचं पतन झालं. नवीन बॅट्समन रवींद्र शिशवे मैदानामध्ये. हो आले आले हाय बॅकलिपनी प्रयत्न केला आणि पकडला खिंडीत, कात्रीत अडकवलं बरोबर अगदी लेग ब्रेकर विकेटच्या माध्यमातून रवींद्र शिशवे भोपळ्यावरती बाद. दिले लागोपाठच्या आणि उमेश आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सुद्धा आहे, त्याला आपण देऊया शुभेच्छा. रुफी सरवले भाई यांच्याकडून आम्हाला इथे आव्हान आहे की 12-2-25 मैदानात उंबरवेडा जोड्या इथे येणार आहेत. ज्यांनी आव्हान केलंय 12 फेब्रुवारी रोजी इथे ज्यांची बैल जोडी चमकणार आहे उंबरवेडा मैदानामध्ये, त्यांचं आव्हान आहे. आपको हार्दिक शुभकामनाएं. आणि अजून एक हॅट्रिक झाली आहे इथे, हॅट्रिक टिपली आहे उमेश या गोलंदाजाने. एकदा टाळ्या असू द्या, माफ करा उमेश, आमचं इथे लक्ष होतं चिठ्ठीकडे. सद्दामबाई मुल्ला रॉकी ग्रुप वाहुलीचे यांना ते आव्हान आहे. राहुलभाई जाधवने आव्हान केले जे रुद्र ग्रुपचे वाहुलीचे आहेत. 15 बादल्या आणि 15 मेंढे असं आव्हान आहे ते सद्दामभाई मुल्लाला. हे आव्हान स्वीकारले दोघांनी आणि आपण ही शर्यत बघायची 12-2 रोजी म्हणजे परवा, उद्या माफ करा उद्या उंबरवेडा मैदानामध्ये बिनजोड मुकाबला जबरदस्त. अगदी बैलगाडा शर्यतीला सुद्धा उधाण आले, इथे क्रिकेटला उधाण आले. माफ करा एक जल्लोष झाला उमेशच्या नावाचा इथे. लागोपाठचे याने 3 धक्के दिले आणि या धक्क्यातून आता आपटी बी संघाला बाहेर पडावं लागेल. त्याने धावा तर चांगल्या बनवल्या, परंतु विकेटची जी गरज होती ती नितांत गरज प्राप्त करून दिली, संजीवनी प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी, नांदप संघासाठी. उमेशने इथे विकेटचा विकास केलाय. आता गोलंदाज सुद्धा विकासच आहे. 4थ्या षटकासाठी 4 षटकाचा मुकाबला, 3 षटकात 37 धावा, 47 आपटे बीच्या. समोर फलंदाज आता सज्ज आहे तो ऋतिक. ओ फुलरलेनचा चेंडू वापरला, मस्त पद्धतीने वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली झाला आणि गोलंदाज बघा अगदी समोर जाते, कॉन्फिडन्स लेवलने जातोय, आत्मविश्वास त्याचा दुणावलेला आहे. त्याचं कारण की आधीच्या षटकामध्ये उमेशने 3 धक्के बाद केले, 3 धक्के दिले. आमचे उमेश केले पण असेच धक्के देतात. त्याची बॉलिंग एकदा चमकायला लागली की त्यांची तलवार अगदी धारधार बनते. तलवार त्यांची जुनी आहे पण तो धार कायम आहे आमच्या उमेश केडे सरांची. हल्ली त्यांची बॅट पण चमकायला लागली आहे. हो या वेळेला चेंडू हुक केलाय, अगदी उचली घेऊन चेंडू स्लोअर वन आला तर त्याला टर्न केलं लॉंगवेच्या दिशेने. वेगाने फिल्डर जातो आणि चेंडूला तिथे उडवते 2 वेळा. त्या दरम्यान धावा सुद्धा इथे पूर्ण होत असताना 2 धावा ऋतिकने पूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे जाते 49 वर टीम आपटी बीची 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा गोलंदाज विकास पुढचा चेंडू घेऊन
ऋतिकसाठी डेड बॉल घोषित. बॅक टू द बॉलिंग मार्क. रनवेमध्ये बिघाड झाला की अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बघा प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली हळूहळू. जसा ग्रँड फायनल सामना जवळ येईल तशी तुफानी गर्दी दर्शकांचा मानवी समुद्र इथे अवतरेल आणि इथे अवतरलाय. रुद्र अवतार घेतलाय बॅट्समॅन ऋतिकने. रोषणाई भरा षटकार ठोकलाय. सगळ्या वाजू लागल्या. टाळ्यांचा कडकडाट होतोय या बॅटिंग साठी. आपली बीच्या बॅटिंग साठी यावेळेला चेंडूला सोडून दिलं. तो सुद्धा स्थान चांगला होता बघा बॅट्समन ऋतिकचा. षटकारानंतर धावसंख्या पोहोचली ती 55 आणि धावसंख्या आता झाली ती अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. अपटी बी. आमचे यासर जुवारी साहेबांकडून संध्याकाळी सर्वांना स्नेहभोजन आहे, पार्टी आहे. तुम्ही स्पर्धा साकार केली, सक्सेसफुल केल्याबद्दल त्यांना सुद्धा आनंद झालाय यासर जुवारी साहेबांना. फुल टॉस खराब. इथे डिलिव्हरी टाकली आणि पंच तिथे नोचा इशारा करतात. जेपी सरांनी ऑलरेडी तिथे इशारा केलाय. हा बीमर आहे. नो चेंडू आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. प्रेक्षक उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. या सर जुवारीबाई आमचे रेड एंट ह्या हॉटेलचे मालक आहेत. त्यांच्या वतीने संध्याकाळी स्नेहभोजन सर्वांना, आमच्या आयोजक मंडळाला, सोबतीला कॉमेंटेटर, अंपायर्स, युट्यूब लाईव्ह वाले, स्कोरर सगळे काय समाविष्ट. इथे वाईट सुद्धा समाविष्ट आपल्या धावफलकामध्ये एक्स्ट्रा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 58. 58 ऑन द बोर्ड. आपटी बी संघ धावा रोखू शकत नाहीत. विकेट प्राप्त केल्या नांदब संघाने, परंतु धावा रोखणं गरजेचं होतं. धावा रोखत नाहीयेत. चौथं षटक सुरू आहे. अजून या षटकामध्ये आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू इल्लीगल पडले होते. एव्हाना षटक समाप्त झालं असतं. बॅकफुटला जाऊन वेगाने बॅट कटच्या उद्देशाने मारली आणि चेंडू तितक्याच वेगाने गेला तो दी थर्डमॅन कडे. नशिबाचा चौकार. टू द पॅव्हलियन. एक धाव कंप्लीट. धाव संख्या इथे 63. टर्न केलाय. चेंडूला मस्त गिरकी दिली, फिरकी दिली. चेंडू वेगाने जातोय. लॉंग लेग कडे जात असताना दन 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 धूम धडाका दे दनादन चौकार. आणि अशा प्रकारे 4 षटक झाली. धाव संख्या बरोबर आहे ती 67. 67 आपटी बी संघाची. आणि 68 धावांचं इथे आव्हान दिले, टार्गेट दिले जिंकण्यासाठी ते नांदब संघापुढे. अर्सलान सिंधू आमचे यांच्या वतीने लक्षा बैल जे मालक आहेत आमचे, येस अर्सलन सिंधूभाई, त्यांच्याकडून कोणी पण जर झेल पकडला म्हणजे प्रेक्षकांनी ऐवाजेल तर आता 1000 रुपये. बापरे प्रेक्षक ऐकताय ना आपण. आमचा डॅसिंग हँडसम बॉय दादा 1999 याच्या वतीने जर तुम्ही कोणी पण प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर झेल टिपला ऐवाजेल तर तुम्हाला मिळतील 1000 रुपये कॅश प्राइज. आणि आपण इथे सन्मानित करतोय रफिक भाई आमचे सरोले या आमच्या मान्यवरांना आपल्या व्यासपीठात या. आपलं हार्दिक स्वागत है रफीक भाई, आइए आप जल्दी आइए. तौशिफ भाई के वो मामा है
तौसिफ सिंधूने आम्हाला जी आता मोठ्या गिफ्ट दिलेल्या आहेत, आम्ही त्यांचं आयुष्यभर हे विसरणार नाहीये आणि स्पर्धा विसरणार नाहीये सर. ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनात राहील, अगदी नसात राहील, ध्यानात राहील, श्वासामध्ये राहील, अशी वाहुलीकर स्पर्धा पाहतो आपण. हमारे बीच में आ रही है हमारे तौसिफ के मामा. आइए मामा, आपको भांजे बुला रहे हैं. वेलकम रफीक भाई सरोले. आणि आता शब्बीर सरोले आपण पण या. रफीक मामा आले, आता शब्बीर आपण बी या. शब्बीर कुमारांचा आवाज आपल्याला सगळ्यांना आवडलेला होता एकेकाळी. शब्बीर भाई या. आणि आमचे रफीक मामा बघा किती हसतायत, किती त्यांना आनंद झाला बघा की भाच्यांकडून त्यांचा इथे सन्मान होतोय आमच्या व्यासपीठावरती. आमच्या आयोजकांनी कोणाला सोडलं नाहीये, प्रत्येकाला इथे मान सन्मान दिला, प्रत्येकाचा सत्कार केला, प्रत्येकाला पाहिजे ते दिलं. सर्व गुण संपन्न स्पर्धा म्हणजे वाहुलीकर चषक स्पर्धा 2025. आणि ऋतिकने किती धावा केला रे, माय गॉड, मिस केलं यार. 53 धावा ऋतिकने केला प्रेक्षक. सॉरी, आता ते टॅली झालं इथे, आमचं कॅल्क्युलेशन नो प्रॉब्लेम होत असतं. 53 धावा हाफ सेंचुरी ठोकली आहे, ती म्हणजे फक्त 18 चेंडूंमध्ये ऋतिकने. क्या बात आहे ऋतिक, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता हात दाखवत जा, बॅट तुझ्या हातात आहे, हात दाखवत जा प्रेक्षकांना हात. यस यस, थँक्यू थँक्यू. सॉरी आहे ऋतिक, सॉरी, नो प्रॉब्लेम. फौजान बुबेरे भाई अब भी आ जाइए. फौजान बुबेरे, आपको भी आना है मंच पे. शबीर भाई भी आ गए. अभी फौजान भी बुबेरे, आपको भी आना है, सबको आना है, आपकी स्पर्धा है, अपना समझ के आ जाइए. चला तर आमचे धानिवलीचे मैब्या बैलाचे मालक विशाल सिंह भोईर यांच्याकडून ऋतिकच्या ह्या अर्धशतकासाठी 1000 रुपये आलेले आहेत. वेलकम विलास सेठ भोईर, आपका हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 बक्षीस आहे विकेट हॅट्रिकसाठी. सलीम भाई पटेल, आपको भी आना है, हम आपको भी देख रहे हैं, आप हमारे नज़र से नहीं बच सकते, कैमरामैन की नज़र से तो बिल्कुल नहीं बच सकते. हमारे कैमरामैन बहुत अच्छे हैं, 10 क्लिक लाइव वाले हैं, उनकी नज़र लेंस जैसी है. आ जाइए, जल्दी आइए, आपका भी स्वागत सलीम भाई पटेल. तर चला आपण जाऊया मैदानामध्ये प्रेक्षको. थोडासा आवाजामध्ये बदल करूया ना आपण. अजून तुम्हाला एक भारी आवाज आता ऐकायचा आहे लगेच, तो म्हणजे आमच्या विनोद पाटील सरांचा भारदस्त आवाज. हा आवाज आहे भोपर गावचा, हा आवाज आहे रतनबुवा ट्रॉफीचा, हा आवाज आता असेल आपल्या वाहुलीकरांच्या या टुर्नामेंटसाठीचा. चला या विनोद पाटील, वेलकम इन द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच मनोज सर. सलीम पटेल याचकडून कमिटीला 2500 रुपये देणगी देण्यात आली आहे. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. हे सगळे दानशूरदाते ज्यांच्यामुळे या स्पर्धेला आपल्याला आयोजित करता आलं. तर 67 धावा झाल्या होत्या, 2 धावा पॅनलच्या ॲड केल्यात, त्यामुळे 69 धावा झाल्यात आणि 70चं टार्गेट आता इथून पूर्ण करायचं आहे. अच्छा, 12th मॅनचा ड्रेस कोड सारखा नव्हता, थोडासा बदल होता, चेंजेस होते त्याच्यामध्ये. जफर जुवारी यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. जफर जुवारी या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. जफर जुवारी, आइए जफर भाई या. जफर जुवारी यांना आपण इन्व्हाइट करतोय, यायचं आपण. टार्गेट 70 धावांचं आहे. तर बघा या ठिकाणी मैब्या बैलाचे मालक विलास शेठ भोईर, धानिवली मुरबाड यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1500 रुपये बक्षीस या ठिकाणी जमा आहे. आणि धानिवली म्हटलं की आदर्श चषकची तुम्हाला आठवण येईल. एक अत्यंत नामांकित स्पर्धा मुरबाड तालुक्यातील
टॉप 3 मधील एक अत्यंत नामांकित स्पर्धा म्हणजे आदर्श चषक. याच गावातले विलास शेठ भोईर मैब्या बैलाचे मालक यांच्याकडून विकेट आर्टिकला 1500 रुपये. या दरम्यान चौकार येतोय आणि मान्यवर तर जफर जुवारी यांना आपण सन्मानित करतोय. अमान जुवारी यांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. तर जफर जुवारी याचकडून 5500 रुपये नक्कीच मंडळाला मिळत आहेत. क्या बात है, पैसा सभी के पास होता है, बस देने की नियत सभी की नहीं होती है. और जफर भाई ने 5500 रुपये दिए इस कमेटी को. थोडंसं डीजेला आपण थांबूया, माफ करा, प्रेक्षकांपर्यंत समालोचन पोहोचत नाही. फायनल डे आहे, भरपूर संख्येने मान्यवर आहे, त्यांचाही सन्मान इथे होणं फार गरजेचं आहे. आणि जफरभाई यांचा सन्मान अमान जुवारी यांच्या शुभास्ते. या दरम्यान मैदानावरती पहिल्या विकेटचं पतन झालंय नांदपच्या. टार्गेट 70 धावांचं आहे. वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे विकेट महत्वाची प्राप्त झालेली आहे ती म्हणजे आपण बघताय सागर बाद झालाय. टार्गेट 70 धावांचा आजच्या दिवसातील ही सगळ्यात मोठी धावसंख्या आपण बघतोय जी नोंदवण्यात आलेली आहे मैदानावरती, ती म्हणजे आपटी टीमने. पण कालच्या दिवसात आपण 90 धावा बघितल्या होत्या. परवा आपण बघितलं तर मानुली पाडाने नोंदवल्या होत्या परवा दुसऱ्या दिवसात. षटक संपन्न झालंय. केवळ धावा धावफलकावरती आहेत. 64 धावांची अजूनही गरज आहे आणि 64 करण्यासाठी जवळजवळ 21.33 हे धावांची आवश्यक गती. श्याम गारे मांजरलीचे या ठिकाणी आले आहेत. श्याम गारे या आपण, आपलं स्वागत आहे. मांजरली अगदी शेजारचं गाव आहे. दोन्ही गावांमध्ये मैत्रीचे घनिष्ठ संबंध आहेत. एकत्र सराव या मैदानावरती करत असतात. मांजरलीचे खेळाडू म्हणा, बाहुलीचे म्हणा. हा चेंडू हवेत आहे. आणखीन एक धक्का मैदानावरती आपण बघतोय. फलंदाज बाद होतोय. रोशनने टिपला झेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती नांदपच्या. येत आहेत. संघ अडचणीत सापडलेला आहे. टार्गेट 70चं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्या आणि या ओव्हरची सुरुवात विकेटने झालेली आहे. ओहो, समोर थ्रू दी लॉंग ऑन, तिथे झेल ड्रॉप झालाय. बॅकअप मिळते तोपर्यंत या 2 धावा दरम्यान पूर्ण करताय मनोज सर, ज्यांना खूप आनंद झालाय. आज घरी जाताना पगार तर होणार आहे, त्याचबरोबर टी शर्ट आणि ट्रॅक. घरी सांगतील बहिणींना की मला बघ, हे माझं कर्तृत्व, हा माझा सन्मान. हा टी शर्ट आम्हाला तौसिफभाई शेंदू यांनी दिला. हे ट्रॅक देखील दिलेली आहे उमेश किणे सरांनी. नक्कीच आमच्या मुन्नाभाई पठाणसाठी ट्रॅक टी शर्ट घेतलेली आहे, जे मुन्नाभाई काल होते. जे पी आज आले ते भाग्यशाली आहेत. गिफ्ट भरपूर प्रकारचे मिळत असतात. आता सापाडमध्ये आम्हाला कूलर मिळाला होता, टॉवर फॅन. कॉमेंटेटरला, अंपायरला, 12th मॅनला देखील होते फायनलच्या. अशी बक्षिसं अनेक मान्यवर आपल्याला देत असतात. हो हो, सुंदर चेंडू. मॅच एका बाजूने आता झुकत चालली हळूहळू. त्यामागचं कारण आहे नांदपकडनं हवी तशी सुरुवात झाली नाहीये. 2 विकेट त्यांनी गमावल्यात अवघ्या 9 या धावसंख्येवरती. टार्गेट 70 चेस करायचं. 61 धावा अजूनही करायचे विजयासाठी. बॉलिंग मार्क प्रेम. फुल टॉस. यावेळेस मात्र संपर्क नाही झाला. व्यवस्थित चेंडू गेलाय ऑन साईडला आपण बघतायत. तर बघा उजव्या बाजूला जो आमचा चांदतारा स्टँड आहे त्याच्या अगदी मागच्या बाजूला एक गाडीचा मिरर, आय थिंक समोर जिथे खेळाडू उभे आहेत. रिक्षा आहे का, 2 व्हीलर आहे, तिचा मिरर प्लीज. केळणीचे फिल्डर आहे तिथे. विकी आपण बघा तो मिरर थोडा खाली करा.
समोर आमच्या समोर तिथे रिक्षाच्या मागे चांदतारा स्टँडच्या मागे सिद्धिविनायक आपटीचे खेळाडू आहेत तिथे मला वाटतं. प्लीज तो मिरर थोडा दुसरीकडे फिरवा कारण डोळ्यावरती सूर्याची किरण येतात. थँक्यू व्हेरी मच. फार डोळ्यावरती येत होतं आणि कॉन्सन्ट्रेट होत नाही, डोकंही दुखतं अशा परिस्थितीमध्ये. या दरम्यान आणखीन एक धक्का मैदानावरती लागते. फलंदाज मनोजी बाद झालाय. धावसंख्या धावपलकावरती 10 आहे. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत. 70चं टार्गेट चेस करायचं आहे. 68चं टार्गेट होतं पण 2 धावा पॅनल्टीच्या मिळालेल्या आहेत त्या आपटी बीला. आपटी बीचा आजचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला आणि या इनिंगमध्ये बघा अर्धशतक झालं, खरं तर हे लक्षातच आलं नाही. नंतर ते काउंट करण्यात ऋतिकने 53 धावा केल्या आणि या स्पर्धेतील ही दुसरं अर्धशतक आपण बघितलेलं आहे. विकीचा चेंडू ऑन साईडला खेळतायत. प्रेमचा चेंडू लॉंग ऑनला फील्ड त्या ठिकाणी आहेत. एकच जावेल षटक या ठिकाणी संपलेलं आहे. तर तिसरं षटक सुरू झालंय. बॉलर्सने बॉलरचं नाव सांगा. रोशन आहेत. ओहो समोर लॉंग ऑनला गेलाय बाहेर सीमारेषेच्या. येतो हा षटकार. हो पूल केलाय. हा देखील गेलाय हवेतून थेट बाहेर सीमारेषेच्या. येतो आणखीन एक लाजवाब फटका षटकार. बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. थोडीशी का असेना चिंता वाढलेली आहे पण बघूया. अजूनही भरपूर धावा करायच्या. 23 धावा झाल्यात. टार्गेट अजूनही आपण बघितलं तर इथून 47 धावा करायच्या आहेत. 70चं टार्गेट आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा फुलटॉस. समोर फिल्डर झेल टिपलाय. फलंदाज बाद. पिंट्याला जावं लागेल. झेल टिपलाय प्रेमने. मैदानावरती लागतो धक्का क्रमांक 4. न्यू बॅटर मैदानावरती सतीशचं आगमन होतंय. धावा धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली ती म्हणजे 23. यावरचे 4 चेंडू म्हणजे अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 47 धावा करायच्या आहेत. म्हणजे 8 षटकार जरी मारले तरी सुद्धा ही मॅच जिंकू शकते पण 8 षटकार मारणं फार कठीण आहे. फुलटॉस. यावेळेस मात्र मिड विकेटला फिल्डर आहेत. 2 फिल्डरच्या मधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मात्र 25 मैदान उंबरवेडा. द्या जोड हिम्मत असेल त्याने चॅलेंज केले. जाऊ दिलाय ऑप्शनच्या बाहेर. या ठिकाणी आपण बघतायत विकेट किपरला गॅदर करता आला नाही आणि या दरम्यान डावचीची संधी ती देखील गमावली आहे आणि धावा इथून पूर्ण होतात. एकूण आपण बघितलं तर वाईट बॉल
म्हणजे 1+2 एकूण 3 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 30, अजूनही 40 धावांची गरज आहे विजयासाठी आणि 40 धावा करण्यासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत. सामना वन साइडेड होईल असं वाटलं नव्हतं, कारण ज्या पद्धतीने नांदबने परफॉर्मन्स दिला होता पहिल्या मॅचमध्ये गोविलीच्या अगेन्स्ट, संपर्क नाही झाला. खूप आधी खेळले, चेंडू नंतर येतोय, बॉडी लाईन चेंडू होता आपण बघतायत. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट पॉईंटच्या दिशेने जातोय. एक धाव या दरम्यान लेग बायच्या रूपाने येते. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा झाल्यात आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 39 धावांची इथून गरज आहे विजयासाठी. सद्दामभाई मुल्ला, रॉकी ग्रुप वाहुली, राहुलभाई जाधव रुद्र ग्रुप वाहुली, रजाभाई बुबेरे हे वाहुली, हे सगळे ग्रुप आहेत बघा या ठिकाणी. असे भरपूर ग्रुप असतात गावागावामध्ये. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार, अखेरचं षटक घेऊन. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत, फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. हे मॅच जवळजवळ आपण बघितलं तर अपटीबी संघाने जिंकलेले असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. आणि ते म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे त्यात होती कसर. तर 2 धावांची पॅनल्टी लागली नांदपला, कारण ड्रेस कोडचा जो नियम होता 12th मॅनने त्या ठिकाणी त्याच्याकडनं तो मोडला गेला. बॉलिंग मार्कवर रवींद्र. हो सुंदर लाईन लेत, गुड लेंथवरनं स्लाइटली बाहेर काढतायत. चांगला चेंडू होता, खूप चांगली ॲक्शन आहे, शोल्डरचा खूप चांगला वापर करतात. आज इम्प्रेस केले रवींद्र. अंतिम षटकाची जबाबदारी रवींद्रच्या खांद्यावरती. हो थोडासा पुढे ठेवला होता, मागचा गुड लेंथवरती होता. हा थोडासा आपण बघितलं तर खोलवर डब्याचा आपण म्हणू शकतो, बुंद्यामध्ये टाकताय. खेळणीचे कॅप्टन येऊन थांबायचंय. संघर्ष खेळणी कॅप्टन या, नंतर मॅच संपल्यानंतर उगाच टाइमपास नको आहे. यानंतरची 7वी मॅच. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये नालिंबी हा संघ पोहोचला. जय हनुमान नालिंबी, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. बॉलिंग मार्कवर रवींद्र. टॉप एज जेलची शक्यता, फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत. झेल ड्रॉप झालाय त्या ठिकाणी आपण बघतोय. खराब फिल्डिंग, पण नुकसान काही होणार नाही. मंचावरती काही मान्यवर त्या ठिकाणी आले आहेत. बळीरामजी फसाले ग्रामपंचायत सदस्य वाहुली यांना आपण सन्मानित करणार आहोत. बळीराम फसाले ग्रामपंचायत सदस्य वाहुली विनंतीगण मंचावरती आपण. त्याचबरोबर भगवान जाधव माजी पोलीस ऑफिसर वाहुली. भगवान जाधव आपण या ठिकाणी आला असाल तर या मंचावरती, आपलंही स्वागत आहे. त्यावरचा शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. खेळणीचे कॅप्टन येऊन थांबा लवकर. संघर्ष खेळणी. डॉट बॉल. अशा प्रकारे आपटी बी संघाने दुसरा सामना जिंकलेला आहे आणि आता मात्र आपटी बी आणि संघर्ष 11 खेळणीमध्ये उपांत्य फेरीचा सामना होईल. क्वार्टर फायनलची मॅच होईल. जो जिंकेल तो नालिंबीशी फाईट करेल उपांत्य फेरीमध्ये.